श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकाधिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा इंद्रदेवाकडून देवगुरु बृहस्पती यांची अवहेलना झाली, अवमान झाला. त्याचा परिणाम बृहस्पतींची स्वारी त्या ठिकाणून निघून गेली. हे जेव्हा इंद्राच्या लक्षात आलं, त्यावेळेला क्षमा याचना करण्यासाठी तो देवराज बृहस्पतींचा शोध घेऊ लागला. पण गुरूंची स्वारी काही सापडत नव्हती. मनात विचार करत होता, त्यांची मनधरणी करू, त्यांची क्षमा मागू. या विचाराने तो देवगुरूंच्या घरी सुद्धा गेला. पण देवराज इंद्र येतोय हे कळाल्यावरती बृहस्पतींची स्वारी त्या ठिकाणी योगबलानी अंतर्धान पावली. देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध घेतला, पण त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही. तेव्हा गुरुशिवाय आपण असुरक्षित आहोत असं समजून देवांसह पुष्कळ विचार करूनही जेव्हा त्याला उपाय सापडला नाही, तेव्हा तो अस्वस्थ झाला. इंद्र अस्वस्थ झाला हे दैत्यांना समजलं. ज्या वेळेला दैत्यांना हे कळालं, तेव्हा त्या मदोन्मत्त असुरांनी आपले गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार देवांवर विजय मिळवण्यासाठी शस्त्र उगारून हल्ला केला. त्यांनी देवावरती इतक्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव सुरू केला की त्याचा परिणाम देवांचे मस्तक, मांड्या, हात, पाय तुटून पडू लागले. तेव्हा इंद्रांसह सर्व देव मस्तक लववून ब्रह्मदेवांना शरण गेले. ब्रह्मदेवांची प्रार्थना केली. स्वयंभू भगवान ब्रह्मदेवांनी देवांची अशी दुर्दशा पाहून त्यांचं हृदय अत्यंत करुणेने भरून आलं. ते देवांना धीर देत म्हणाले, अहो बत सुरश्रेष्ठा ह्यभद्रं वः कृतं महत् ब्रह्मिष्ठं ब्राह्मणं दान्त मैश्वर्यान्नाभ्यनंदत. देवांनो, ऐश्वर्याच्या मदामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी, वेदज्ञ आणि संयमी ब्रह्मनिष्ठ अशा ब्राह्मणांचा सत्कार केला नाही. ही खरोखरच फार वाईट गोष्ट झाली. देवांनो, आज वैभवशाली असूनही निर्बळ शत्रूंपुढे तुम्हाला मान खाली घालावी लागतीये. याचं कारण कळालं का? हे तुमच्या उर्मटपणाचं फळ आहे. तुम्ही जे वाईट वागलात त्याचं हे फळ तुम्हाला मिळालंय. देवराज पहा ना, तुमचे शत्रूसुद्धा गुरूंचा तिरस्कार केल्यामुळे प्रथम अत्यंत निर्बळ झाले होते, पण आता भक्तिभावाने त्यांची आराधना करून ते पुन्हा धनमानाने संपन्न झालेत. शुक्राचार्यांना दैवत मानणारे हे दैत्य थोड्याच दिवसात माझ्या ब्रह्मलोकालाही हिरावून घेतील अशी अवस्था झाली आहे. शुक्राचार्यांच्या शिष्यांच्या परस्पर सल्लामसलती कधी बाहेर पडत नाही, फुटत नाही. ते स्वर्गच काय, पाहिजे तर जो इच्छित आहे तो लोक ते जिंकू शकतात. जे श्रेष्ठ मनुष्य ब्राह्मण, गोविंद, गायी आणि आपले ईश्वर मानून त्यांची कृपा संपादन करतात, त्यांचे कधीच अमंगल होत नाही. म्हणून आता ताबडतोब त्वष्टाचे पुत्र विश्वरूप यांच्याकडे जा, त्यांची सेवा करा. ते खरे ब्राह्मण, तपस्वी आणि संयमी आहेत. त्यांच्या असुरांवरील प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकाल आणि त्यांचा सन्मान केला तर ते तुमचं काम करतील. शुकाचार्य म्हणतात, राजा, ब्रह्मदेवांनी असं सांगितल्यावर त्यांची चिंता दूर झाली. ते त्वष्टाचे पुत्र असणाऱ्या विश्वरूप ऋषींच्याकडे गेले आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाले, पुत्रा, तुझे कल्याण असो. आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हा वडिलांची समायोचित अभिलाषा पूर्ण कर. पुत्राणां हि परो धर्म पितृशुश्रूषणं सताम
अपि पुत्रवतां ब्रह्मन् किमूत ब्रह्मचारिणाम. ज्यांना मुलं झाली आहेत त्या सत्पुरुषांचाही खरा धर्म हाच आहे की त्यांनी आपल्या वडील माणसांची सेवा करावी. मग जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावं? कारण वत्सा आचार्यो ब्रह्मणो मूर्ती पिता मूर्ती प्रजापते. हे आचार्य वेदाची मूर्ती आहे, पिता ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, भाऊ इंद्राची मूर्ती आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती आहे. म्हणून यांचा आदर झालाच पाहिजे. बहीण दयेची मूर्ती आहे, अतिथी धर्माची मूर्ती आहे, अभ्यागत अग्नीची मूर्ती आहे आणि सर्व प्राणी आपल्या आत्म्याचीच मूर्ती आत्मस्वरूप आहेत. म्हणून पुत्रा, आम्हा दुःखी वडिलांचं शत्रूकडून झालेल्या पराभवाचं हे दुःख आपल्या तपोबलाने नाहीसी करा आणि आमच्या आज्ञेचं पालन करा. तू ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्याने आमचा गुरु आहेस. आम्ही तुझा आचार्य म्हणून अंगीकार करून तुझ्या शक्तीने अनायासे शत्रूंवर विजयी मिळवू इच्छितो. हे ब्राह्मणा, कामाच्या वेळी लहानांच्या पायी पडणेही निंद्य नाही. वेदांचे ज्ञानच मोठेपणाला कारण असतं, नुसतं वय नाही. शुकाचार्य म्हणतात, जेव्हा देवांनी अशा प्रकारे विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली तेव्हा परमतपस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय आणि मधुर शब्दात आपलं मनोगत सांगितलं. विश्वरूप म्हणाले, पौरोहित्याचे काम ब्रह्मतेज क्षीण करणारे, म्हणून धर्मशील महात्म्यांनी त्याची निंदा केली आहे. परंतु आपण माझे वडील आहात आणि आपण लोकेश्वर असून सुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करीत आहात. अशा स्थितीत आपला शिष्य असलेला मी आपल्याला नकार कसा देऊ? आपल्या आज्ञेचे पालन करण्यात माझे हित आहे. देवगण हो, अकिंचनानां हि धनं शिलोंछनं तेनेह निर्वर्तित साधु सत्क्रियः. शेतातलं धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर तिथे पडलेले काही धान्य गोळा करून आणणं हेच आमच्यासारख्या संग्रह न करणाऱ्यांचं धन असतं आणि त्यावरच तर आम्ही आमचे देवकार्य आणि पितृकार्य संपन्न करतो. हे लोकपालांनो, अशा स्थितीत मी पौरोहित्यासारखे निंदनीय कृत्य का बरं करू? ज्यांची बुद्धी बिघडली गेली आहे असंच लोक त्याने खुश होतात. मला काही गरज नाही आहे, खुश होण्याची तर अजिबात आवश्यकता नाही. पण तरीसुद्धा मी आपल्या कामाला नकार देऊ शकत नाही. कारण काय की आपल्यासारख्या वडीलधाऱ्यांचे मागणे तरी किती आहे. ठीक आहे, आता तुम्ही मागताच आहे, खरं म्हणजे मला हे करण्याची इच्छा नाही आहे, पण मी आपली सर्व मागणी तन मन धनाने पूर्ण करीन. शुकाचार्य म्हणतात, राजा विश्वरूप मोठा तपस्वी होता. देवांना असं वचन देऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पौरोहित्यासाठी नेमलेला तो त्यांचे काम अतिशय मनापासून करू लागला. शुक्राचार्यांनी जरी आपल्या ज्ञानाच्या बळावर असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती तरी सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्यापासून ती संपत्ती हिरावून इंद्राला दिली. ज्या विद्येने सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेनेवर विजय मिळवला तिचा उदारबुद्धी विश्वरूपानेच त्याला उपदेश केला. या विजयाची कथा ऐकल्यानंतर राजा परीक्षित महाराजांना म्हणतोय, महाराज, यया गुप्त सहस्त्राक्ष सवाहान रिपुसैनिकान क्रीडन्निव विनिर्जित्य त्रिलोक्या बुधुजे श्रियम. भगवान, ज्याच्या संरक्षणाखाली इंद्राने शत्रूंच्या सैनिकांना खेळाप्रमाणे सहज जिंकून त्रैलोक्याच्या राजलक्ष्मीचा उपभोग घेतला, ते कवच, ते स्तोत्र तुम्ही मला सांगावं अशी माझी इच्छा आहे. तसंच त्यांनी त्यापासून सुरक्षित होऊन रणभूमीवर आक्रमण करणाऱ्या शत्रूंवर कसा विजय मिळवला तेही मला ऐकायची इच्छा आहे. शुकदेव महाराज म्हणतात, राजा, जेव्हा देवांनी विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक केली तेव्हा इंद्राने विचारल्यावरून विश्वरूपाने त्यांना जो उपदेश केला तो उपदेश एक दिव्य स्तोत्र म्हणून प्रचलित झालेला आहे. याला नारायण कवच म्हणतात. श्रोते हो, या ठिकाणी
शुकाचार्यांनी राजाला संपूर्ण नारायण कवच म्हणून दाखवलं. नारायण कवचाचा अधिकार सांगितला. नारायण कवच पठणाचा विधी सांगितला. शुकाचार्य म्हणतात, राजा, भीती उत्पन्न झाली असता नारायण कवच धारण करावं. त्याचा विधी असा आहे, पहिल्यांदी हातपाय धुवून आचमन करावं. नंतर अनामिकेमध्ये दर्भाचे पवित्र धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसावं. यानंतर कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करावं. भगवंताचं नामस्मरण करावं आणि जो यथोक्त विधी सांगितलाय, न्यास सांगितलेत, हे न्यास आदी करून भगवंताचं स्मरण करून भगवंताचं जे वर्णन आहे, भगवंताची जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना करावी. राजा ज्या वेळेला विश्वरूपांनी लिहिलेली ही प्रार्थना पूर्ण इंद्राला सांगितली, त्यावेळेला ते इंद्राला म्हणाले, हे बघ इंद्रा, मी तुला हे नारायण कवच सांगितलंय. हे कवच तू धारण कर, ज्याने करून तू अनायासेच सर्व दैत्य सेनापतींना जिंकून घेशील. हे नारायण कवच धारण करणारा पुरुष, ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो, तो ताबडतोब सर्व भयांपासून मुक्त होतो. राजा, विश्वरूपांनी सांगितलंय, जो ही विद्या धारण करतो त्याला राजा, चोर, पिशाच्च, वाघ इत्यादींपासून कोणत्याही प्रकारची भीती नाही. पूर्वी कौशिक गोत्रातील एका विप्राने ही विद्या धारण करून योगाने आपल्या शरीराचा मरुभूमीमध्ये त्याग केला होता. जिथे त्या ब्राह्मणाचं शरीर पडलं होतं, त्याच्यावरून एक दिवस गंधर्वराज चित्ररथ आपल्या स्त्रियांसह विमानात बसून चालला होता. तिथे येताच खाली डोकं करून तो विमानासह आकाशातून पृथ्वीवर पडला. यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्याला जेव्हा वाल्खिल्य मुनींनी सांगितलं की हा नारायण कवच धारण केल्याचा परिणाम आहे, तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणाच्या अस्थी पूर्ववाहिनी सरस्वतीमध्ये सोडून दिल्या. सरस्वती नदीमध्ये त्याच्या अस्थी विसर्जन करून आणि पुन्हा स्नान करून तो आपल्या लोकी गेला. म्हणून राजा, य इदं शृणुयान काले यो धारयति चादृशः तन्नमस्यांति भूतानि मुच्यते सर्वतो भयान. जो कोणी पुरुष हे नारायण कवच योग्य वेळी ऐकून आदरपूर्वक धारण करतो, त्याच्यासमोर सर्व प्राणी नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त होतो. विश्वरूपापासून शतक्रतू इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर असुरांना जिंकलं आणि तो त्रैलोक्याधिपती लक्ष्मीचा उपभोग घेऊ लागला. म्हणून या नारायण कवचाचा पाठ अवश्य केला पाहिजे. श्रोते हो, पण एक मात्र लक्षात ठेवायचं, आपण बाजारात जाऊन पुस्तक घेऊन ही माहिती मिळवू शकतो, पण गुरुमुखी विद्येला फार महत्त्व आहे. आपल्या गुरूंकडनं, आपल्या जवळपास उपलब्ध असलेल्या गुरुजींकडून याचा यथोपचार विधी समजून घ्या. करायची इच्छा असल्यास, ज्यांना करायची इच्छा नाही त्यांचा भाग सोडून द्या. पण असं वाटतं एखाद्या वेळेला, मी सांगितलं मागे की श्रीमद भागवत ग्रंथ हा स्तोत्रांचा संग्रह आहे, श्रीमद भागवत ग्रंथ हा व्रतांचा संग्रह आहे, श्रीमद भागवत हा भक्ती, ज्ञान, वैराग्य आदी प्राप्त करून घेणाऱ्या कथांचा संग्रह आहे. यामध्ये अनेक स्तोत्र आहेत, व्रत आहेत, मंत्र आहेत, कथा आहेत. मग आपल्याला ह्या गोष्टींचा उपयोग करून घ्यायचा, ही माहिती मिळवणं ठीक आहे, पण ज्या वेळेला आपल्याला ही कृती करायची त्यावेळेला नक्की योग्य अशा आपल्या गुरूंकडनं म्हणा, वैदिक आपल्याजवळ कोणी विद्वज्जन उपलब्ध असतील त्यांच्याकडून म्हणा, योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन योग्य रीतीने त्याची आपल्याला दीक्षा घेऊन त्या स्तोत्राचं व्यवस्थित आपल्याला अभ्यास करून घेऊन मग आपण ह्याचा पाठ करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ती विद्या फलद्रूप होऊ शकते. ज्या वेळेला आपण गुरुमुखी कोणतीही गोष्ट करून घेतो त्यावेळेला तिचा एक विशेष प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे नारायण कवच स्वतः शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला ऐकवलं. आपल्यालाही या गोष्टीचा लाभ झाला. शुकाचार्यांच्या पायावर वंदन करूयात आणि पुढे कोणती कथा सांगितली उद्याच्या भागात श्रवण करूया. जय जय रघुवीर समर्थ.